नमस्कार मंडळी, द वन विथ आर्ट या माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत। आज करतोय आपण हे सुंदरसं दिसणारं कलर स्टँड म्हणा किंवा बाउल म्हणा, याचा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही उपयोग करू शकता। तुम्ही पाहू शकता याचा बेस अशा पद्धतीने आहे आणि वरचा भाग अशा पद्धतीने। कलर स्टँड म्हणून सुद्धा याचा छान उपयोग करता येईल। तर बघूया याचं साहित्य। याचं साहित्य लागणारे मी 2 कलरचे मणी घेतलेले आहेत। एक लाईट घ्यायचे आणि एक थोडे डार्क घ्यायचे। तुम्ही तुमच्या इच्छेने कुठल्याही पद्धतीने हे मोती घेऊ शकता। तर आपण सुरुवात करूया पहिल्यांदा या लाईट कलरच्या मोत्यांपासून। तर त्यासाठी याच्यामध्ये 14 मोती ओवून घ्यायचे। या ठिकाणी आपण 14 मोती घालून एक मध्ये गाठ पाडून घेतली आहे। आता काय करायचं, याच्यावरती अल्टरनेट मोत्यावरती एक एक चौकोन करायचा आपल्याला, चौकडा ज्याला म्हणू शकतो आपण। तसे 3 मोती ओवायचे आणि ज्या मोत्यातून वायर आली आहे त्याच मोत्यातून परत काढून घ्यायची आणि एक मोती सोडून त्याच्या पुढच्या मोत्यात वायर घेऊन जायची। परत 3 मोती ओवायचे आणि सेम प्रोसेस पूर्ण राऊंडवर फॉलो करायची। बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण राऊंड चौकडा करून घ्यायचा आहे। तर असे सर्व चौकडे आपण करून घेतलेले आहेत। आता आपल्याला या ठिकाणी 5-5 मोती घालायचे आहेत। 3 घातलेत, सुरुवातीला 3चा राऊंड होता, आता आपल्याला एक 5चा राऊंड करायचा आहे। 4 मोती ओवायचे, 5 मोती ओवायचे आणि 5 मोती ओवून ह्या चौकड्याच्या टोकावरच्या मोत्यातून काढून घ्यायचं। असंच पूर्ण राऊंड करायचं आहे। या ठिकाणी परत 5 मोती ओवून 5 मोती ओवायचे आणि पूर्ण राऊंड कंप्लीट करायचं। बरोबर या ठिकाणी प्रत्येक चौकड्याच्या मध्ये आपल्याला 5-5 मोती ओवून घ्यायचे आहेत। हा 5चा राऊंड आपला कंप्लीट झालाय। आता आपल्याला 7चा राऊंड करायचा आहे। बाहेरचा राऊंड हा 7चा असेल, 7 मणी आणि सेम प्रोसेस आहे, काही वेगळी प्रोसेस नाही आहे। याच्यामध्ये 5, 6 आणि 1, 7 असे 7 मणी ओवून या ठिकाणी या शेवटच्या मोत्यामधून नीडल काढून घ्यायची आणि असंच राऊंड हा कंप्लीट करायचा। तर हा राऊंड मी कंप्लीट करते, मग पुढच्या प्रोसेसकडे जाऊया। हा 7चा राऊंड आपला कंप्लीट झालाय। आता ही नीडल आपल्याला इथे कुठे आणायची आहे, खाली आणायची आहे। हा जो पहिला बेसिक राऊंड होता आपला 14 मण्याचा, त्याच्यापैकी ह्या चौकड्यांच्या मोत्यांच्या मध्ये जो एक मोती आहे त्या मोत्यामध्ये आपल्याला नीडल घेऊन यायची आहे। इथून पास करायची, अशा पद्धतीने पास करून ही नीडल बरोबर या मोत्यामध्ये घेऊन यायची। हे जे चौकडे होते मधले त्याच्या मधल्या मोत्यावरती आपण ती घेऊन आलो। आता त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला जो मधला मोती आहे, म्हणजे प्रत्येक चौकड्याच्या मध्ये जो मध्ये मोती आहे त्या मोत्यावरती परत आपल्याला एक एक चौकडा करत न्यायचा आहे। अशा पद्धतीने दिसतंय तुम्हाला। तर आणि हा चौकडा अशा प्रत्येक मोत्यावरती येईल। अशा पद्धतीने आपण प्रत्येक मोत्यावरती एक चौकडा करून घेतला आहे। जे मधले मणी होते ना त्याच्यामध्ये चौकडा करून घेतले। आता आपल्याला काय करायचं आहे, मी आता ब्राऊन कलरचे 5 मोती घेते आहे। तुम्ही कुठलाही रंग चूज करू शकता, अगदी सिंगल रंगामध्ये सुद्धा ही डिझाईन छान दिसेल।
आता आपल्याला खाली आपण जसे 5 मोती घेतले होते तसे 5 मोती याही ठिकाणी आपल्याला घ्यायचे आहेत आणि या सेंटरच्या मोत्यामधून घालून एक राऊंड कंप्लीट करायचं आहे. तर हा राऊंड मी कंप्लीट करते 5-5 मोत्यांचा. मग पुढची स्टेप बघूया. पहिली स्टेप 3ची झाली आहे, दुसरी स्टेप आपण 5-5ची केली आहे. आता परत तिसरी स्टेप परत 5ची करणार आहे आणि त्यासाठी आपण हे पिंक कलरचे मोती वापरणार आहे. तर तिसरी स्टेपसुद्धा आपल्याला 5चीच करायची आहे. 1 2 3 4 आणि हे 5. परत सेम प्रोसेस फॉलो करायची आहे आणि 5-5 मोती प्रत्येक टॉपवरच्या मोत्यातून सुई घालून ओवून घ्यायचे. अशा पद्धतीने येईल. पाहू शकता तुम्ही. असे 5 मोती आपल्याला ओवून घ्यायचे आहेत. तर असे 5-5 मोती घालून हा पूर्ण राऊंड कंप्लीट करा. हा 5चा राऊंड आपला कंप्लीट झाला. पहिला 3चा, दुसरा 5चा, तिसरा परत 5चा. आता आपल्याला 7 मोत्यांचा राऊंड कंप्लीट करायचा आहे. आणि आता आपण एक म्हणजे जो खाली ब्राऊन कलर वापरला तो कलर आता आपण या ठिकाणी वापरणार आहे. तर या ठिकाणी आपल्याला 7 मणी घालायचे आहेत आणि 2 मोत्यांच्या मध्ये ओवून घ्यायचं आहे. म्हणजे हा टॉपवरचा मोती त्याच्यातून 7 मोत्यांचा एक थर आपल्याला करून घ्यायचा आहे. बघा असा. आणि हा पूर्ण राऊंड आपल्याला 7-7 मोत्यांचा करून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये परत 7 मोती ओवायचे. याच्यामध्ये मोती चुकला तर प्रॉब्लेम जातो, कारण आपल्याला मधला मोती यूज करायचा असतो. एका राऊंडमध्ये माझं सेम थिंग झाली होती आणि त्याच्यामुळे मला पूर्ण राऊंड काढून टाकायला लागला. तर या ठिकाणी मणी चुकायला नको. 7 म्हणजे 7च आले पाहिजेत. तर अशा पद्धतीने आपल्याला हा राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे. हा 7चा पण एक आपला राऊंड झालेला आहे. आता आपल्याला ह्याच्या वर एक परत 7चा राऊंड घेऊन त्याला पॅक करायचं आहे. आता याच्यामध्ये तुम्ही तुमच्या इच्छेने वर वाढवू शकता, पण मी वाढवलेलं नाही. तर आता मी घालते आहे 4 मोती आणि एक गोल्डन मोती. 4 मोत्यानंतर एक गोल्डन मोती घातलेला आहे. वरचा मोती मी सोडून देणार आहे गोल्डन मोती आणि त्याच्या खालच्या मोत्यातून निडल काढून घ्यायची. अशा पद्धतीने थोडंसं टाईट करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला परत हे पिंक कलरचे 3 मोती घालून घ्यायचे आहेत. असे 7 मोती आपण टोटल घेतलेले आहेत. गोल्डन मोती सोडून 7 मोती आणि ह्या मधल्या मोत्यातून ही निडल आपण काढून घेणार आहे. आता हा जसं हा राऊंड कंप्लीट होईल तसं हे उचललं जाईल. परत आपण काय करणार आहे, 3 मोती घेणार आहे. पिंक कलरचे 4 मोती घेणार आहे आणि 4 मोत्यापैकी एक गोल्डन मोती घ्यायचं आहे. त्याच्यानंतर या गोल्डन मोत्याला सोडून खालच्या मोत्यातून निडल काढून घ्यायची. आता ही स्टेप आपल्याला थोडी टाईट करत करत न्यावी लागेल. आणि खाली परत पिंक कलरचे 3 मोती ओवून घ्यायचे आहेत. 1 2 आणि 3 असे 3 मोती ओवून घेणार आहे. बस सेम प्रोसेस आपल्याला पुढेपर्यंत रिपीट करत न्यायची. असं खेचून घ्यायचं. तर हा बाउल मी पूर्ण कंप्लीट करते हा राऊंड आणि मग तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीने हे सुंदरसं बाउल तयार झालेलं आहे. हे मी पूर्वी केलेलं आणि हे आत्ता केलेलं. त्याच्यामध्ये कलश छान बसतो आणि याला वाढवायचं असेल तर तुम्ही वाढवून बघू शकता, पण मी प्रयत्न केलेला नाही. तुम्हाला जर मोठं करायचं असेल तर तुम्ही याची हाईट वाढवू शकता. तर हाईट वाढवण्यासाठी तुम्हाला जर अरुंद करायचं असेल तर मग 7च मणी घ्यावे लागतील. रुंद करायचं असेल तर 9 मणी त्याच्यामध्ये यूज करावे लागतील. माझ्याकडे जो मीडियम आकाराचा कलश आहे, जो आता पूजेत मांडलेला आहे, मी तो तुम्हाला दाखवू शकत नाही आत्ता. तर तो कलश याच्यामध्ये खूप छान बसतो.
आणि याच्या मागे संकल्पना अशी आहे की आमच्याकडे कलश ठेवताना त्याच्याखाली तांदळाची वगैरे रास टाकतात आणि ती रास टाकल्यानंतर बरेचदा असं व्हायचं की त्याचं बूड किंवा तळ ज्याला आपण म्हणू, त्या तांब्याचं तळ हे थोडंसं उथळ असायचं आणि त्याच्यामुळे तो कलश पूजेत ठेवल्यानंतर कलंडायची शक्यता होती, असायची, बरेचदा असायची. त्याच्यामुळे त्याला आधार देऊन ठेवायला लागायचं आणि त्याच्यातून ही संकल्पना उभी राहिली. या ठिकाणी हे छिद्र असल्यामुळे या ठिकाणी आपण ते तांदळाची रास पण टाकू शकतो आणि त्याच्यानंतर हे कलश स्टँड ठेवल्यानंतर त्या कलशाला परत महिरप लावण्याची गरज उरणार नाही. तर असं हे सुंदरसं कलश स्टँड तयार झालेलं आहे. याचा तुम्ही बाऊल म्हणून सुद्धा उपयोग करू शकता. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. जे चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशा नाविन्यपूर्ण कलाकृती माझ्या चॅनलला बघायला मिळतील आणि त्याचं नोटिफिकेशन मिळेल. बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळायला मदत होईल. भेटूया अशाच नवनवीन कलाकृतीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.